गेल्या आठवड्याभरापासून लाल गुलाबांच्या किमती व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं वाढलेल्या पाहायला मिळतात। आज एक गुलाब 20 रुपयांना विकला जात असून गेल्या 2 दिवसांपासून फुलांच्या पाकळ्यांना देखील तितकीच मागणी असल्याची माहिती विक्रेते देत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। आज 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे आणि हा व्हॅलेंटाईन डे गुलाबाची लाल फुलं देऊन साजरा केला जातो। मात्र दादरच्या फुल मार्केटमध्ये याच गुलाबाला आज 20 रुपये एक गुलाब अशी मागणी असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की गुलाबाच्या फुलांनी पूर्ण मार्केट जे आहे दादरचं ते सजलेलं पाहायला मिळतंय। एक गुलाब 20 रुपये अशा पद्धतीने हे गुलाब विकले गेलेले आहेत। त्याच पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्यांना देखील मोठ्या प्रमाणात काल मागणी होती असे विक्रेते सांगताना पाहायला मिळतात। रात्री गुलाबाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणात विकल्या गेल्याचेही विक्रेत्यांनी सांगितलंय। आपण विचारूया विक्रेत्यांना, दादा काय आज गुलाबाची किंमत? 2 दिवसापासून रेड गुलाबाची मागणी खूप वाढलेली आहे। माल शॉर्टेज असल्यामुळं, एक्सपोर्ट होत असल्यामुळं, रेड गुलाब शॉर्टेज असल्यामुळं त्याची खरेदीसुद्धा महाग आहे। किती रुपये आज गुलाबाचं फूल आहे? पाकळ्यांना देखील मागणी असल्याचं कळतंय, काय? बंच एक फुलमध्ये 20 फुलं, एक बंचमध्ये 20 फुलं असतात, तर एक बंच 350, 400, 300 असा एक बंचचा रेट आहे। सिंगल फूल जर घ्यायला गेलं तर 20 रुपये फूल भेटतं ते। आणि गुलाबाच्या पाकळ्यांना काय मागणी आहे? त्यांचे रेट काय सुरू आहे? काल त्याची मागणी अधिक होती का? हो, गुलाबाच्या पाकळ्यांचा 1 kgचा रेट आहे 300 रुपये किलो। आज आणि काल या पाकळ्यांना अधिक मागणी असल्याचं समजतंय, नेमकं का? हो, 2 दिवसापासून खूप मागणी आहे रेड खास करून रेड व्हरायटीसाठी। बघतोय आपण की गुलाबाच्या फुलांना अधिक मागणी असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की एक गुलाब जे आहे ते अशा पद्धतीने एक गुलाब ठेवण्यात आलेला आहे। ह्याची जी किंमत आहे ती 20 रुपये आहे। त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आज रेड रोजेसची किंमत वाढलेली आहे। असं असलं तरी दादर मार्केट मात्र या रेड रोजेसमुळे अतिशय सुंदर दिसताना पाहायला मिळते आणि गर्दी देखील प्रचंड झालेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव मोरेसह भाग्यश्री प्रधान, आचार्य, NDTV मराठी, मुंबई।